हा, म्हणजे साधू संत तुम्हाला सांगतात की वाढदिवसाच्या ठिकाणी जाऊ नये, लागले तर भूत लागतात. आता भूतांना कुठं भूत लागतात काय? वाढदिवसाला गेल्यानंतर भूत लागतात हा सिद्धांत कोणी आणला? वाढदिवस बघा, त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे सहभागी होणं. आपली संस्कृती काय आहे का आनंदात आपण सहभागी करून घेतो आणि दुःखात स्वतःहून सहभागी होतो. एक संग्रह पाळायच्या उद्देशाने आपण जायचं असतं. बरं, तुम्ही म्हणतात वाढदिवसाला जाऊ नका, भूत लागतात. साधू संतांचे किती वाढदिवस साजरे करतात तुम्ही? अनुसरणाचा वाढदिवस, जन्माचा वाढदिवस करतात की नाही? वास्तविक परमेश्वराचं अनुसरण म्हणजे मरण. मेल्यानंतर वाढदिवस साजरा करायचा का पुण्यतिथी साजरी करायची? मेल्यानंतर पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. मी जेव्हा अनुसरलो ना त्याच्या 1 वर्षानंतर पुण्यतिथी माझ्या सद्भक्तांनी साजरी केली पाहिजे. आज बाबाची पुण्यतिथी मला जाणीव करून दिली पाहिजे माझ्या शिष्यांनी का बाबा तुम्ही मेलेले आहे बरं का. पुण्यतिथी साजरी करतो, पहिली पुण्यतिथी, दुसरी पुण्यतिथी, तिसरी पुण्यतिथी. कारण अनुसरण हे समाजासाठी मरण आहे, समाज आमच्यासाठी मरण आहे. आमचं अस्तित्व आम्ही विसरून टाकणे, तन मन धन परमेश्वराला अर्पण करणे. आम्ही आहेच नाही ना, मग आम्ही आहेच नाही, आमचं अस्तित्वच नाही. आमचं वाढदिवसाचा प्रश्न येतो कुठं? आमची पुण्यतिथी साजरी करायला सुरुवात करा तुम्ही, तेव्हा तर आम्ही बी सुधरू. लक्षात घ्या. आणि तुम्हाला आम्ही सांगायचं वाढदिवसाला जाऊ नका, भूत लागत आहे. आणि बाबाला जर बोलवलं तर बाबा जातोय बी, वाढदिवस साजराही करतो, शुभेच्छा देतो आणि पाकिटही घेऊन येतो. त्यांनी काय भिलावा ठेवले का खिशामध्ये भूत न लागल्याचा? असं काही नसतं. हे सारं तुम्हाला भ्रमवायचं काम आहे. त्याच्यासाठी अभ्यास करा, चिंतन करा, देवानी काय सांगितलंय हे समजून घ्या, त्यावरती चला. कोण काय सांगतं त्याच्यापेक्षा स्वामी श्री चक्रधरांनी काय सांगितलंय, स्वामी श्री चक्रधरांनी मला काय करायला लावलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. पण जीवजीवाचं ऐकतो. परमेश्वर म्हणतात आमचं जर ऐकत नाही म्हणून तर मरणाला शरण जातो हा, म्हणून तर आपण नरकात दुःखात पडतो. देवाचं ऐका, आम्हाला दुःख होणारच नाही. आजपासून सुरुवात करा. उद्या जे भेटल तेव्हा भेटल देव. आजपासून देवाचं ऐकायला सुरुवात करा ना, तरी तुम्हाला वेगळी फिलिंग येईल, मस्त वाटेल, स्वस्थता वाटेल, शांत वाटेल. आनंद परमेश्वराचा प्राप्ती खूप लांब लांब आहे. आज परमेश्वराच्या तत्वाच्या चौकटीत राहायला सुरुवात जरी केली तर त्या आनंदाची अनुभूती आजच तुम्हाला अनुभवता येईल. त्या प्राप्तीची अनुभूती आजच तुम्हाला अनुभवता येईल. याची देही याची डोळा. परंतु आपण म्हणतो प्राप्ती होणार, आनंद होणार, तिथपर्यंत लांब आहे. आपण आजच सुरुवात करा. एक एक दोषातून बाहेर पडून गुणात्मक चालायला सुरुवात करा. आचाराचा स्वीकार करून, कृतीचा स्वीकार करून, बदलाची इच्छा ठेवून बदलायला सुरुवात करा. बघा तुमच्यामध्ये किती आमूलाग्र बदल होईल आणि देवाच्या बाबतीत तुम्हाला किती आवडी निर्माण होईल. जेव्हा देवाबद्दल तुमची आवडी निर्माण होईल तेव्हा देव तुमचा उपार पण स्वीकारतील, तुमची आरती पण स्वीकारतील, तुमचं चिंतन पण करतील. सकळ जीवाचं चिंतित, तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला, देव तर सकळ जीवाचं चिंतन करतील. खरंच माझं चिंतन देव करत असतील का जिथं आहे तिथं? मी एवढ्या योग्यतेत आहे का? त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव आहे की नाही? खरंच असेल का? आणि असेल तर काय करत असतील? याचा कधीच आपल्याला विचार पडत नाही. कारण आपण काय करतो? आहे देव गृहीत धरून. गृहीत नाही, देव आहे ही भावना, ही निष्ठा, तो समर्थ आहे ही भावना, ही निष्ठा. माझ्यासाठी सृष्टी निर्माण करून माझ्यासाठी अवतारला, वाडोवाडी फिरला आणि माझ्यासाठी येऊ शकतो. त्याच्यासाठी फ्रेश आणि कधीही परमेश्वराच्या स्वागतासाठी तयारी आपली असली पाहिजे. नाही तर आपले चेहरे पडेल, आपल्या घरामध्ये बी घाण धूळ लागेल राहती, पुसत नाही, स्वच्छता नाही. आणि वरून मग साधू लोकांना विचार आमच्या घराला काय बाहेरचं तर नाही लागलं, काही करणी तर नाही कोणी केली. आपल्या डोक्यातली करणी पहिले काढा, आपल्या डोक्यातलं घाण आपली पाहिला. म्हणून घाण कचरा वही निर्माण करा आणि त्याच्यात ते टाकीत राहा, फ्रेश व्हाल, तेव्हापर्यंत जाल. हा संग्रह पाळण्याचा उद्देश आहे, हेतूचा आहे. तिथं काय बघा, लग्न झालं, वाढदिवस झाले, हे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. ते धार्मिक कार्यक्रम आहे का? नाही, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे जाणं येणं विषयच नाही आहे. आणि खूप जवळचा असेल, जर टाळताच येत नसेल तर जेवणाचा विषय नाही आहे.
प्रार्थना करा, हात जोडा आणि खा. आणि त्या निष्ठेवरती तुम्ही गेले तर घरी तुमचा स्वयंपाक तयारच राहतो ना, तुम्हाला तिथं जेवायची गरज काय? नाही चालत. धर्माचा अभिमान घेतला तर धर्म अभिमान घेईल. धर्माला तुम्ही सांभाळलं तर धर्म तुम्हाला सांभाळेल. तुम्ही धर्माचा अभिमान नाही, तुम्हाला धर्माला सांभाळायचं नाही, तुमचा धर्म तुम्हाला कसा सांभाळेल आणि धर्म तुमचा अभिमान कसा घेईल? त्याच्यामुळे आपल्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे, बाकी दुसऱ्यांवरती टाकून आणि फेकून काय उपयोगाचं नाही. दंडवत हो.